काय झालंय? हे बायको, तू उदास काय को? बोल काय झालंय? बोल लवकर, काय झालंय? बोल. काहीतरी झालंय बघ. काय झालंय? बोल ना. एक मिनिट. ती मुलगी तुला काय बोलली का परत? ती मुलगी? हा, ती मुलगी. तिचं मी नाव पण नाही घेत. ती काय तुला बोलली का? मला सांग, तिच्याकडे बघतो मग मी. असं काय बोलता? ती बहीण आहे माझी. असेल तुझी बहीण, पण त्या सो कॉल्ड बहिणीने तुला अनेकदा दुखावलंय. ते सांगितलं नाहीयेस तू मला. नाही, ती काही नाही बोलली मला. अच्छा, बर. ओके. दुसरं कोणी काय बोललंय का? कोणी तर हा, बर. दुसरं कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे. काय बोलले? कोण बोलले? सांग मला. चल, रडू नको, सांग. कोणी बोललं असतं तरी चाललं असतं मला. असं हक्काने ओरडलं असतं ना तरी मी समजून घेतलं असतं. पण काय? बोल 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 बोल. काय झालं? आपण कोणी नीट बोलतच नाहीये माझ्याशी. म्हणजे संपदाताईने आईंचा अपमान केला ना, त्या दिवसापासून सगळ्यांचं वागणंच बदललंय. म्हणजे अपमान करणाऱ्या संपदाताईला सगळ्यांनी माफ केलं, पण मी तिची बहीण असल्याची किंमत अजूनही मोजते. ना माझ्याच घरात फरक केलाय मला. ओके, शांत हो, रडू नकोस. शांत. रडू नको. नाही रडत आहे, पण हे बोलणं सोपं आहे. तुमच्याशी सगळे असे वागले असते ना, कळलं असतं. माझ्याशी असं कोणी एक मिनिट. तुला वहिनीबद्दल काय तक्रार आहे का? हो, कारण वहिनी त्या दिवशी जरा जास्तच रिॲक्ट झाली. मला ते त्या दिवशी तसं कळलं नाही. आत्ता ते जाणवतंय मला. हो, ती तुला बोलली. तिने तसं बोलायला नको होतं. तुला त्याचा काय त्रास होतोय का? तू काळजी करू नकोस. ओके, शांत राहा. मी बोलतोय. नाही, नको. तुम्ही नका बोलू. त्यांना वाईट वाटेल. वाटू दे ना वाईट. तुला वाईट वाटतंय, पण आता ती तुझ्याशी वाईट वागते. तुला सांगायला पाहिजे ना ते. हो, पण त्या मुळात वाईट नाहीयेत. तुम्हाला आठवतंय ना, मी या घरात नवीन आले होते तेव्हा त्यांनीच मला खूप सांभाळून घेतलंय. त्या रागवल्यात माझ्यावर, पण त्यांचा राग निवळेल. तुम्ही नका काही बोलू. तुम्ही मला समजून घेतलं तेच खूप आहे माझ्यासाठी. ठीक आहे, पण तिचा राग जर नाही निवळला तर मात्र मी बोलीन. ओके? वहिनी, पाण्याच्या बाहेर. अहो, काल तुम्ही पाण्याची बॉटल द्यायला विसरला होता, तसं करू नका. आणि नेमकं वहिनींना पाणी पिताना आठवलं, त्यामुळे आठवणीने पाण्याची बॉटल न्या. या दोघी ना जास्तच करतात बरं का जरा. अगं वहिनी, नर्सरीमध्ये पिण्याच्या गार पाण्याची सोय आहे. आणि इथून नर्सरी किती लांब आहे अशी? हा, अरे उगाच. अरे स्वानंदी पण काही कमी नाही. निलिमाच्या वर आहे स्वानंदी सुद्धा. अरे ती तर खतरनाक आहे. तिचा असा भ्रम आहे की मी काहीही न खाता वाढलोय. मला दररोज दुपारी फोन करते आणि विचारते डबा खाल्ला का. बरं एवढंच नाही, पुढे विचारते सांगा बघू कोणती भाजी होती रोज. अरे नाही, म्हणजे काय झालं असेल ना, स्वानंदीला कळलंच नसेल की तिने कुठली भाजी खाल्ली. म्हणून काय करावं तर नवऱ्याला विचारावं की कुठली भाजी होती सांगा बरं. हो ना, आज पण मी विचारणार. निघूया. हो चला. आई बाबा आल्याशिवाय तुम्हाला निघता येणार नाहीये. कुठे गेलेत काही माहितीये का? काय चाललंय तुमचं? पुन्हा एकदा विचारतोय, गाडीचं काय सांगायचंय मुलांना? मुलांना कशाला काय सांगायला हवं? मुलं आहेत ती आपली, पालक नव्हेत. बाई, मोठी लग्न झालेली कर्तबगार मुलं आहेत आपल्याला. थोबाडीत दोन मारून गप्प करता येतील अशी लहान मुलं नाहीये ती. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एवढंच आहे, आपण मुलांना खरं काय ते गाडीचं सांगून टाकू.
पुढे कधी ना कधी त्यांना सगळं कळणारच आहे, तेव्हा तमाशा नको. कसला तमाशा? आणि काय खाऊन तमाशा करणार ती पोरं माझ्या समोर? गाडी आमची आहे, ती वापरू, विकून येतं कड्यावर ढकलून देऊ. त्यांचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. आई ग, हे सांगणं सोपं आहे, पण प्रेमळ आई बाबांचा अभिनय करताना तसं वागणं कठीण आहे. काही कठीण नाहीये. आता काहीच सांगायची गरज नाही. त्यांना काय सांगायचं ना ते शांतपणे ठरवू आणि मगच सांगू. डोक्यात काय चाललेलं असताना मला कधीही कळलेलं नाही. नाही समजत ना? मी काय सांगते ना तसं वागा. ती सांगते तसं वागलात ना तर कर्ज काढून सुद्धा नवीन गाडी घेऊन देतील आपल्याला. मुलांना घाबरण्यापेक्षा त्यांच्याशी कसं वागायचं ना ते जरा शिका. वाजवा बेल. मी बघतो बघा. आलो आलो. अरे आई, किती वेळ? अरे गॅरेज मध्ये जावं लागलं ना, त्यामुळे. गॅरेज मध्ये काय झालं गाडीला? नाही, गाडीला काही नाही झालं आणि चुकून म्हणाले गॅरेज मध्ये ते. हो अगं, तुम्ही दोघं एवढे काय गोंधळात पडला? हा, अगं निलिमा वहिनीने सकाळी सकाळी इलेक्ट्रिशियनला बोलवून घेतलं आणि टीव्ही चालू करून घेतला, म्हणून तुमची वाट बघत होतो आम्ही. तर तुम्ही आत्ता आलात. बाबा, खरंच काही झालंय का गाडीला? मला सांगा ना, एवढे वर्ष गॅरेज चालवलं मी, 2 मिनिटात आपल्या गाडीचा फॉल्ट शोधून काढतो. द्या किल्ली द्या इकडे. पश्चिमोशी, आज तुमच्यामुळे आमची गाडी गेली. एक दिवस नाही ना तुम्हाला माती चारले तर नावाची ललिता नाही मी. आई, एवढा काय विचार करताय? गाडीला काय झालंय का खरंच? नाही नाही, अरे गॅरेज जवळ ते शंकराचं देऊळ आहे ना, तिथे गेलो होतो आम्ही, म्हणून चुकून गॅरेज म्हणाले असते. आई या ना, टीव्ही सुरू करा. एवढ्यासाठी तुम्ही सगळे थांबला होता? पुढे अरे त्याला माझ्या दिवसभराच्या टाइमपासची सोय झाली काय निरंजन? या बसा, मी शिरा केलाय. अरे वा, शिरा. हो, आंबे घालून तुम्हाला आवडतो ना तसा. हो, आवडतो. टीव्ही आणला ना स्पेशल. खूपच आवडतो. हल्ली घरात जे काही स्पेशल होतं ना ललिता, ते फक्त तुझ्यामुळेच होतं. आम्ही फक्त लाभार्थी. पहिला कस तुला. हा, आज खूप दिवसांनी नील आणि स्वानंदी येत आहेत. आणि तुला तर माहिती आहे ना, पुन्हा स्वानंदी ही कधी जाणार माझ्या आयुष्यातून? आई